मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागच्या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील यंदाच्या वेळेला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा एक महत्त्वाचा निर्णय आपण म्हणू शकतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देखील मिळू शकतो। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतील। राजू, यामिनी आपण पाहतोय मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर असलेले निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आताच आपण पाहतोय की अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती, मात्र मागची 19ची कर्जमाफी असेल, त्याच्या आधी 17 जे असेल किंवा त्याच्या आधीचे सुद्धा कर्जमाफीचा बरेचसे शेतकरी जे आहेत ते वंचित राहिलेले होते आणि या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। जवळपास 14,000 कोटी रुपये जे आहे ते या कर्जमाफीसाठी दिले जाणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय का पात्र शेतकरी असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता, त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा माफ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी वारंवार होताना पाहायला मिळत होती आणि तोच निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची कर्जमाफी आणि या आधीचे राहिलेले जेवढे काही शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी ही होणार आहे। जवळपास आपण पाहतोय की 17 आणि 19च्या कर्जमाफीमध्ये 5 लाखापेक्षा जास्त शेतकरी जे आहे ते यापासून प्रलंबित राहिलेले होते आणि त्यांना सुद्धा लाभ देण्याचा हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी बातमी आणि खुश खबर जी आहे ती म्हणावी लागेल। त्यामुळे ज्याप्रमाणे आताची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे मागच्या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफीचे नियम अटी काय असणार आहेत, त्यांची कर्जमाफी कधी होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी 2017 आणि 2019च्या वेळेला जी कर्जमाफी सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा देखील काही शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचू शकलेली नव्हती। मग त्या देखील शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल। अगदी आपण पाहतोय का 2017 मध्ये कर्जमाफी झालेली होती, मात्र काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता। पात्र होते, काहींच्या आधार लिंक असेल किंवा छोट्या कारणास्तव थकले गेले होते, मात्र त्यांनी ते सगळं दुरुस्त करून घेतलेलं होतं आणि 19च्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले, मात्र ते होऊ शकले नाही आणि त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या। त्यामुळे 17 आणि 19चे सुद्धा अनेक शेतकरी जे होते, जवळपास 5 लाखाच्या आसपासचा आकडा आहे, त्यांना ही कर्जमाफी जी आहे ती मिळू शकलेली नव्हती आणि त्याच्या आधीचे सुद्धा कर्जमाफीतले अनेक शेतकरी आहेत, या सगळ्यांना मिळून जे आहे ते कर्जमाफी देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय का 14,000 कोटी जवळपास खर्च आहे, तो अतिरिक्त बोजा जो आहे तो सरकारवरती पडणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी होती का तुम्ही आता कर्जमाफी करताय, मात्र याच्या आधी सुद्धा जे शेतकरी पात्र आहेत त्यांना कर्जमाफी मिळू शकलेली नाही, त्यांना सुद्धा जी आहे ती मदत मिळावी अशी मागणी होती। त्याची अनेक आंदोलनं, मोर्चे सुद्धा झालेली होती आणि तो निर्णय जो आहे तो सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। त्यामुळे कदाचित आताची ही कर्जमाफी आणि याच्या आधी राहिलेले जे काही कर्जमाफी आहे त्यांची एकत्रितपणे जी आहे ती प्रक्रिया पार पाडण्याची शक्यता आहे। बरं राजू, आताची जी कर्जमाफी देण्यात आली आहे याच्यामध्ये जी रक्कम कर्जमाफी म्हणून शेतकऱ्यांना दिली जाईल किंवा ज्या नियम आणि अटी शर्ती सरकारने ठेवलेल्या आहेत त्या सरसकट या आधीच्या पण 2017 आणि 19च्या शेतकऱ्यांना लागू असतील? कदाचित त्याच अटी ज्या आहेत त्या लागू असण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय की या कर्जमाफीमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते की कर्जमाफी होत असताना 2 लाखांपर्यंत जी आहे ती कर्जमाफी होणार आहे आणि जे नियमित कर्जफेड करतायत त्यांच्यासाठी 50,000चं जे आहे ते अनुदान ठेवण्यात आलेलं आहे, अनुदान। त्यामुळे साहजिकच आहे की या सुद्धा कर्जमाफीला तेच नियम असणार आहे। मात्र हे नियम लावत असताना ही मागच्या कर्जमाफीतले काही उरलेले शेतकरी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन काही वेगळे नियम लावले जाणार आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय का कर्जमाफीमध्ये काही प्रमाणामध्ये काही जाचक अटी टाकल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावरती टीका सुद्धा झालेली होती। सरकारने सरसकट जी आहे ती कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा होताना पाहायला मिळत होती। त्यामुळे आता ही मागची जी काही कर्जमाफी होणार आहे त्याला आणखी काही नवीन अतिरिक्त अटी लावल्या जाणार आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सध्याची जी काही कर्जमाफीची अटी व नियम आहेत त्याच धर्तीवरती जी आहे ही सुद्धा कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कशा प्रकारची ही प्रक्रिया पार पडते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राजू, असे सोबत रहा। किसान सभेचे अजित नवले सर आपल्या सोबत आहेत। नवलेजी, शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय गेलेला आहे, म्हणजे 2017 किंवा 2019 आधीच्या ज्या योजनेमधून जे पात्र होते पण ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असू शकतो। या निर्णयाचं नक्कीच आम्ही स्वागत करू, कारण डिजिटल जे काही इन्फॉर्मेशन आहेत त्याच्या अभावापोटी अनेक पात्र लोकांना याचा लाभ मिळालेला नव्हता। ओटीएस मधून सुद्धा काही शेतकरी पात्र असताना वंचित राहिलेले होते आणि
जे प्रोत्साहन अनुदान देणं अपेक्षित होतं त्यात पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नंतरच्या 2 याद्या या वंचित राहिलेल्या होत्या. त्या वंचित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे जर लाभ मिळाला असेल तर ही फार चांगली गोष्ट आहे. किसान सभेच्या वतीने या निर्णयाचं मी स्वागत करतो. अगदी नवले सर, मात्र वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत हे या कर्जमाफीच्या संदर्भात दिसून येतात. म्हणजे एकीकडे शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांची भूमिका असेल किंवा मग अगदी आमदार बच्चू कडू यांची भूमिका असेल. त्यांनी देखील म्हटलेलं होतं की अगदी 1996 पासून ज्यांची शेतकरी कर्जमाफी आहे ती पूर्ण व्हायला हवी. मग कसं बघायचं याकडे? 2017च्या अगोदरचे काही शेतकरी वेगवेगळ्या कारणामुळे वंचित राहिलेले आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता 2017 मध्ये आणि 2019 मध्ये सुद्धा. 2009 ते 2017चा हा लॉट आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्याची खरोखर गरज आहे. त्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय हे सरकारने करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. 2019च्या पात्र शेतकऱ्यांना मात्र यावेळी डावलण्यात आलेलं आहे. त्या निर्णयाचा सुद्धा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. अगदी नवले सर, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आहेत. रवी भाऊ, मागच्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होते मात्र जी वेगवेगळी जे नियम आणि अटी होत्या ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, त्या सगळ्या शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळू शकते. कसं बघताय तुम्ही या निर्णयाकडे? नाही, ही गोष्ट चांगली आहे की दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचा ते पुनर्विचार करतायत, त्यांना लाभ देत आहेत. ही गोष्ट आनंदाची आहे. पण ज्याचा उल्लेख आता डॉक्टर नवले साहेबांनी केला, 2019 मध्ये ज्यांनी लाभ घेतला त्यांना फक्त 50,000च त्या ठिकाणी लाभ मिळणार, हे काही आम्हाला मान्य नाही. आणि आमचं म्हणणंच मुळामध्ये असं आहे की आतापर्यंतचे सुरुवातीपासूनचे जेवढे शेतकरी थकीत असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. ही कर्जमाफी योजना आहे का ही वन टाइम सेटलमेंट योजना आहे हे एकदा सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे. एवढे जाचक निकष आणि अटी याच्यामध्ये घालून ठेवले की आता 16 लाख कोटींचं उद्योगपतीचं कर्ज माफ करताना एकही अट घातली नाही केंद्र सरकारने. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असली की मगच त्याच्यामध्ये जाचक अटी आणि निकष घालायचे. हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की सरकारनं थोडं मोठं मन ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. आणि हे जाचक निकष आणि अटीवालं सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. तर सरकारनं थोडंसं शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठं मन ठेवावं आणि सरसकट कर्जमाफी करावी. आणि वरचे पैसे भरायला आग्रह का करताय तुम्ही? म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यावर 5 लाखाचं कर्ज आहे, त्याला 2 लाख कर्जमाफी मिळवायची तर वरचे 3 लाख त्याने आणायचे कुठून? ज्याच्यावर 10 लाख कर्ज आहे त्याने 8 लाख आणायचे कुठून? त्यामुळं पुन्हा एकदा सरकारने विचार करावा. सगळ्या शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवावं, आमच्याही सूचना घ्याव्या, शेतकऱ्यांच्याही सूचना घ्याव्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात कर्जमाफी योजनेमध्ये. अन्यथा मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे शेतकरी नेते उभं करणार आहोत. अगदी धन्यवाद रवी भाऊ, तुम्ही संपूर्णपणे तुमची भूमिका स्पष्ट केलीत यासाठी.